हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरबद्दल. आता फर्स्ट ट्रायमिस्टर ही कधी पकडली जाते तर तुमच्या पिरियड्सचा फर्स्ट डे टू पुढं 12 वीक्स म्हणजे 12 आठवडे म्हणजे साधारण 3 महिन्याचा काळ हा फर्स्ट ट्रायमिस्टरचा धरला जातो. तर जेव्हा मुलीचे पिरियड मिस होतात तेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, घरी युरिन टेस्ट केली जाते हल्ली बऱ्याच वेळा, आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी कन्फर्मेशन आली की पहिल्यांदा तुम्हाला गोष्ट करायची म्हणजे तुमच्या फॅमिली फिजिशियन किंवा तुमच्या गायनेकोलॉजिस्ट असतील त्यांना जाऊन भेटायचं आहे. गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर कदाचित त्या पुन्हा युरिन टेस्ट करतील, ब्लड टेस्ट करतील किंवा काही वेळा सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये बाकी काही दिसत नाही, फक्त सॅक फॉर्मेशन दिसतं आणि तिथं तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट केली जाते म्हणजे तुमच्या गरज असलेल्या प्रेग्नन्सी टेस्ट आहेत फॉर ब्लडच्या, त्या सगळ्या केल्या जातात. आता याच्यामध्ये कोणत्या टेस्ट आहेत तर कंप्लीट ब्लड काउंट, ह्याच्यामध्ये तुमच्या रक्ताचे जे विविध घटक आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळते, हिमोग्लोबिनची लेवल कळते, थायरॉइड फंक्शन टेस्ट केली जाते, शुगरसाठी टेस्ट केली जाते, B12 केली जाते आणि त्याच्यामध्ये युरिन रुटीन, हे साधारण ह्या गोष्टी केल्या जातात. आणि गायनेकोलॉजिस्टकडून तुम्हाला B12 आणि फॉलिक ॲसिड याचे सप्लिमेंट दिले जातात. तर हे सप्लिमेंट कशासाठी गरजेचे असतात? हे सप्लिमेंट बाळाच्या मेंदूच्या आणि स्पायनल कॉर्डच्या उत्तम वाढीसाठी गरजेचे असतात. त्यामुळे हे सप्लिमेंट अजिबात चुकवायचे नाहीत. कितीही मॉर्निंग सिकनेस असू दे, कितीही त्रास असू दे, ह्या गोळ्या स्किप करायच्या नाहीत. ह्या आपल्या बाळाच्या मेंदूच्या ग्रोथसाठी अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट काय चेक केली जाते फिजिशियनकडून? तुमचं त्या स्त्रीचं वजन आणि ओव्हरऑल हेल्थ, आणि तिला आत्ता प्रेझेंटिंग काही प्रॉब्लेम आहेत का. तर त्या वजनाच्या बाबतीत आपण जर बोललो तर पूर्वी मुलींची प्रेग्नन्सीचा काळ हा साधारण 19 वर्ष ते साधारण 25 वर्ष ह्या दरम्यान होता. पण आता रेअरली ह्या एज पिरियडमध्ये मुली प्रेग्नंट असतात. जनरली मुलींचं शिक्षण आणि त्याच्यानंतर करिअर किंवा जनरली 25 नंतर मुलींची लग्न होतात. तोपर्यंत मुलींची व्यवस्थित फिजिकल ग्रोथ झालेली असते. कधी बऱ्याच वेळा मुली ओव्हरवेट असतात, त्यामुळं हल्ली खूप जास्त वेट गेन प्रमोट केलं जात नाही. वेट व्यवस्थित कंट्रोलमध्येच वाढायला पाहिजे या पद्धतीनं गायनेकोलॉजिस्टकडे सूचना दिल्या जातात. तर साधारण किती वजन वाढायला पाहिजे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये? तर साधारण 10 ते 12 किलो हेल्दी वेट गेन आपण ज्याला म्हणतो की जे गरजेचं असतं एवढं वेट गेन प्रेग्नन्सीमध्ये व्हायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त वेट गेन जर झालं तर त्या स्त्रीमध्ये हायपरटेन्शन किंवा त्याच्यामध्ये शुगर स्पाईक होणं नंतर थर्ड ट्रायमिस्टरमध्ये किंवा सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, आणि मग त्याचे मेडिकेशन आणि कॉम्प्लिकेशन ह्या गोष्टी सुरुवात होतात. त्यामुळं हल्ली वेटचं स्ट्रिक्टली मॉनिटरिंग केलं जातं. ह्या गोष्टी डॉक्टरांकडून केल्या जातात. ह्यामध्ये तुम्हाला सेकंड मंथमध्ये कधी कधी सोनोग्राफी सजेस्ट केली जाते, सोनोग्राफी केली जाते. याच्यामध्ये बाळाची अटॅचमेंट, बाळाचे हार्ट रेट्स ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. बाळाचे हार्ट रेट साधारण 4था आठवडा सुरू झाला की होतातच सुरू, तर त्याच्यानंतर ह्या टेस्ट सोनोग्राफी केल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सॅक फॉर्मेशन कुठं आहे, बाळाचे अटॅचमेंट आहे का व्यवस्थित आणि हार्ट रेट व्यवस्थित आहे का हे बघितलं जातं. आता फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये स्त्रीमध्ये काय बदल होतात, त्या मुलीमध्ये काय बदल होतात? तर ते बाळ गर्भाशयात अटॅच होण्यासाठी खूप जास्त हॉर्मोनल अपसर्ज होतात. काही काही हॉर्मोन खूप सिक्रेट होतात, काही काही हॉर्मोन एकदम ड्रॉप होतात, आणि ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळं त्या मुलीमध्ये मॉर्निंग सिकनेस आहे किंवा स्ट्रेस आहे, अँझायटी आहे किंवा मूड स्विंग्ज आहेत किंवा सतत थकल्यासारखं होणं, झोपून राहावं वाटणं, ह्या गोष्टी होतात. ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि ह्या त्या मुलीला आणि त्या मुलीच्या घरच्यांना माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये मुलीमध्ये अजून एक बदल होतो म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट किंवा मॅमरी ग्लँड डेव्हलपमेंट होतं. हे बाळाला नंतर लॅक्टेशनसाठी त्याच्यामध्ये बदल सुरू होतात. बदल काय होतात तर याच्यामध्ये हेवीनेस, टेंडरनेस म्हणजे दुखरा होतो तो भाग, आणि सतत एक डल पेन असल्याची भावना असते. हेही नॉर्मल आहे आणि ही त्या मुलीला माहिती पाहिजे. आता हल्ली काय होतं की प्रेग्नन्सी म्हणजे काहीतरी एक आउट ऑफ द बॉक्स गोष्ट आहे आणि खूप काहीतरी वेगळं होतं आहे, आणि म्हणून त्या मुलीला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट, आणि ती मुलगीही स्वतः त्या संभ्रमात असते की मी प्रेग्नंट आहे म्हणजे काहीतरी जगावेगळं चालू आहे. तर हे जगावेगळं काही चालू नाही आहे. इट इज द मोस्ट नॅचरल थिंग. हे आज सांगावं लागतं आहे. कशासाठी? कारण मुलींना ओव्हर रेस्ट, ओव्हर केअरिंग, ओव्हर न्यूट्रिशन हे सगळ्या गोष्टी अतिप्रमाणात प्रोव्हाइड होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या मुलींचं एक्स्ट्रीम वेट गेन होतं आहे.
आणि हे वेट गेन अनफॉर्च्युनेटली बाळाचं होत नाही आहे. आई ओव्हर वेटमध्ये जाते आणि बाळ अंडर वेटमध्ये. ही सिच्युएशन सध्या सगळीकडे होती की बाळाला न्यूट्रिशन मिळत नाही आहे. तर हे कशामुळं होतं आहे? तर ओव्हर पॅम्परिंग आणि ओव्हर केअरिंगमुळं होतं. प्रेग्नन्सी ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच्या तुमच्या रुटीनपेक्षा वेगळं काय करायचं आहे? तर आपल्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळाला जे न्यूट्रिशन गरजेचं आहे ते फक्त न्यूट्रिशन तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. याचं पूर्णपणे मार्गदर्शन तुमचे फॅमिली फिजिशियन किंवा तुमच्या गायनेकोलॉजिस्ट करतील की तुम्हाला काय एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तेवढं तुम्ही एक्स्ट्रा घेतलं तुमच्या रोजच्या डाएटबरोबर, तुम्ही बेसिक मिनिमम एक्सरसाइज केला तर तुमचं व्यवस्थित बाळाची ग्रोथ होते, व्यवस्थित तुमचंसुद्धा हेल्दी वेट गेन होतं आणि पोस्ट डिलिव्हरी तुम्हाला वेट लॉस आणि ते कॉम्प्लिकेशनमध्ये जास्त ती स्त्री अडकत नाही. आता एक्सरसाइजबद्दल आपण बोलायचं तर बऱ्याच मुली ज्यांनी आत्तापर्यंत एकही योगासनं केलेली नसतं किंवा कसलाच एक्सरसाइज केलेला नसतो ते अचानक योगासनं म्हणजे जे प्रेग्नन्सी ड्युरिंग प्रेग्नन्सी जी योगासनं रेकमेंड केली जातात त्याच्या क्लासेसला जातात, ते अटेंड करायला सुरुवात करतात. तर आय वुड नॉट रेकमेंड दिस. तुम्ही जे आत्तापर्यंत केलेलं नाही आहे ते प्रेग्नन्सीमध्ये अचानक करू नका. ते तुम्हाला जमणार नाही, रादर योग्य पद्धतीनं जमणार नाही आणि त्याचा उपयोग होण्यापेक्षा त्याचा अपाय जास्त होईल. तर प्रेग्नन्सीमध्ये बेस्ट एक्सरसाइज कोणता? तर साध्या प्लेन रोडवरून सिम्पल वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग नाही, काही नाही, साधं सिम्पल वॉकिंग ज्या पेसनं तुम्ही शांतपणे चालू शकता ते वॉकिंग तुम्हाला करायचं आहे. आणि हे तुम्हाला थ्रूआउट द प्रेग्नन्सी वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. वॉकिंगमुळं पेल्विक फ्लोअर आपला छान त्याच्यामध्ये मोमेंट्स होतात, बाळाला छान ग्रोथला जागा मिळते आणि आपले जे पेल्विक मसल्स आहेत जे नंतर डिलिव्हरीसाठी लागणार आहेत त्याला छान स्ट्रेंथ मिळते, ऑक्सिजन छान सप्लाय होतो ब्लडमध्ये वॉकिंगमुळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपाय काही होत नाही याची 100% गॅरंटी. त्यामुळे वॉकिंग सुरू ठेवा. आता याच्यामध्ये मॉर्निंग सिकनेस हा खूप मोठा महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये मुलींना मग न्यूट्रिशन कमी पडतं, मुली काहीच खात नाही, झोपून राहतात आणि मग खूपच जास्त हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे रक्त कमी होणं आणि बाकीचे घटक कमी होणं या गोष्टी होतात. तर याच्यामध्ये सोप्या टिप्स अशा आहेत की ह्या काळामध्ये खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्हनेस असतो वासासाठी किंवा एखाद्या चवीसाठी. तर त्या गोष्टी पूर्णपणे अवॉइड करून तुम्हाला ज्या गोष्टी आवडत आहेत, पचत आहेत त्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात सतत घेत राहणं, की ज्याच्यामुळं तुम्हाला खूप पोट भरलं म्हणून उलटीची भावना होती आहे किंवा सडन सगळंच पोट एम्प्टी होतं आहे आणि मग तुम्हाला काहीच न्यूट्रिशन मिळत नाही असं न होता थोड्या थोड्या क्वांटिटीमुळे तेवढी क्वांटिटी छान पद्धतीनं डायजेस्ट होते, उलटीची भावना याच्यामध्ये निर्माण होत नाही आणि मग न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होत नाही. त्याच्याबरोबरच घरात तुम्ही जे आपले बडीशेप आहे किंवा तुमच्या अगदी साधे साधे उपाय, पाणी पित राहणं, सरबत घेणं किंवा आवळा सुपारी खाणं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही म्हणजे ज्याच्यामुळे सलायवा फॉर्मेशन ज्याच्यामध्ये तोंडामध्ये लाळ बनत राहील अशा गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मळमळ खूप प्रमाणात कमी होते. अजून एक याच्यामध्ये असतं की काही मुलींना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो म्हणजे पोट त्यांचं व्यवस्थित साफ होत नाही. इथं अगेन आय एम टेलिंग यू, ओव्हर न्यूट्रिशन किंवा अगदी कमी न्यूट्रिशन, ओव्हर एक्सरसाइज, ओव्हर रेस्टिंग असं काही करू नका. सगळं मॉडरेशनमध्ये करा. काही 15-20 दिवसात तुमची बॉडी त्या गोष्टीला ॲडजस्ट होते अँड देन यू विल गो बॅक टू युअर रुटीन अगेन. ठीक आहे. याच्यामध्ये आता फक्त फूडमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं अन्न घ्यायचं आहे. व्यवस्थित तुमचा जो आधीचा आहार होता तो आहार प्लस बाळासाठी जो काही थोडासा एक्स्ट्रा लागतो तो आहार, एवढाच तुम्हाला आहार घ्यायचा आहे. प्रेग्नंट आहे म्हणून, मला आवडतं आहे म्हणून, मी प्रेग्नंट असल्यावर काहीही खाऊ शकते आणि आत्ता माझे खायचेच दिवस आहेत असं काहीतरी गैरसमज करून खूप जास्त खाऊ नका. याचा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो आणि नंतर पोस्ट प्रेग्नन्सी तुम्हाला पश्चाताप होतो की मी प्रेग्नन्सीमध्ये इतकं का खाल्लं. तुम्हाला कदाचित हे हास्यास्पद वाटेल पण दिस इज द फॅक्ट. हे मुलींबरोबर सध्या होतं आहे आणि तुम्ही हे पूर्णपणे टाळा. जे नेहमीचं डाएट आहे त्याच्याबरोबर थोडं एक्स्ट्रा डाएट तुमच्या फिजिशियननी दिले ते सप्लिमेंट, नेहमीची तुमची घरची कामं आणि तुमचा थोडासा सिम्पल वॉक मॉर्निंग आणि इव्हिनिंग एवढं तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी आणि बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी पुरेसं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाळा आणि एक छान सुंदर प्रेग्नन्सी एन्जॉय करा.
आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला नंतर दिसतीलच. तर अशी पहिली प्रेग्नन्सीचं फर्स्ट ट्रायमिस्टरबद्दल दिस इज ऑल अबाउट. आपण उद्या बघू सेकंड ट्रायमिस्टरबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.